नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत तृतीयपंथी कावेरीची एक प्रेरक कहाणी। चित्रपट असो व वास्तव असो, पारलिंगी म्हणजेच ट्रान्सजेंडर लोकांना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात बघत नाही किंवा तसं दाखवलंही जात नाही। समाजाने त्यांना नेहमीच परिघावर ठेवलं आहे। जेव्हा त्यांना लाचार होऊन भीक मागावी लागते, पण याच सर्व अडचणीवर मात करून कर्नाटकात एक ट्रान्स महिला ऑटोचालक झाली आहे। तिचं नाव आहे कावेरी मेरी डिसूजा। तिने समाजाची पारंपरिक विचारसरणी आणि ट्रान्स समुदायाविषयी असलेल्या चुकीच्या धारणांना आव्हान देत एक वेगळा रस्ता निवडला, जो अनेकांसाठी प्रेरणेचे प्रतीक बनला आहे। समाजाला नवी दिशा देणारी कावेरी सांगते की आम्हाला नेहमी म्हटलं जातं की आम्ही बदलावं, पण खरं हेच आहे की आम्ही आधीच बदललेलो आहोत। आता वेळ आली आहे की समाजाने आपली नजर बदलण्याची। यातून त्यांचा संघर्ष आणि यश दोन्ही दिसून येतात। उडुपी गावातील पेथरी इथे जन्मलेल्या कावेरीने आपल्या मेहनतीवर परिस्थिती बदलली आणि आपलं भाग्य स्वतःच लिहिलं। कावेरीला भिकारी म्हणून जगायचं नव्हतं। कावेरीचा जन्म स्टॅनी डिसूजा म्हणून झाला होता। घरी गरिबी होती। लहानपणीच त्यांना समजलं की त्यांच्या आत एक स्त्री आहे। 10वीत असताना त्यांना घर सोडावं लागलं आणि मग मिळेल ते काम करत जगावं लागलं। ती सांगते की काम करताना तिच्या मनात भीती असायची, कारण तिच्या भावना समजणारं जवळ कोणीच नव्हतं। काही दिवसांनी ती म्हैसूरला गेली। तिथे बस स्टॉपवर राहून ती मंदिर किंवा इतरत्र मिळणाऱ्या अन्नावर पोट भरायची। 3 महिने हे सारं सुरू होतं। एकदा तिने काही ट्रान्स लोकांना पाहिलं आणि त्यांच्या ओळखीतून ती गेलेया या NGOच्या संपर्कात आली। त्यांनी तिला बंगलोरला नेलं, राहायला जागा दिली। तिथे कावेरीला समजलं की ट्रान्स लोक एकतर भीक मागतात किंवा मग त्यांना सेक्स वर्करमध्ये ढकललं जातं। तिनेही सुरुवातीला हे सारं केलं, पण तिला यात रस नव्हता। तिला काहीतरी वेगळं करायचं होतं। नोकरी नसल्याने आणि घरातलं सुख नसल्याने ती काही दिवसांनी घरी परतली। त्यांच्या गावी फारसे ट्रान्स लोक नसल्याने ती जेव्हा आली तेव्हा तिला बघायला सारा गाव जमा झाला। ती सांगते की काही लोक मला पाहून रडू लागले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली। कावेरी म्हणाली की आमच्या ट्रान्स समुदायात एक नियम आहे की लिंग बदलासाठी लागणाऱ्या शस्त्रक्रियेचे पैसे स्वतःच कमवायचे असतात। त्यामुळे मीही मेहनत करून पैसे जमवेल, मगच माझी शस्त्रक्रिया करेल अशी तिला खात्री वाटू लागली। त्यानंतर तिला समुदायात वेगळी ओळख मिळाली आणि कावेरी ऑटोचालक बनली। बंगलोरमध्ये असतानाच कावेरीला TB झाल्याचं निदान झालं। त्यातूनच बाहेर पडायला तिला 2 वर्षे लागली। यावेळी त्यांच्या ट्रान्स समुदायाने आणि मित्रांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवलं होतं। फक्त त्यांचे आई-वडील आणि काही जवळचे लोक सोबतीला होते। कावेरीच्या उपचारामध्ये ट्रान्स समुदायाच्या 2 प्रमुख, मेघा अम्मा आणि प्रेमा यांनी फार मदत केली। कावेरीने बरं झाल्यावर अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण ट्रान्स व्यक्ती असल्याने तिला नोकरी मिळू शकली नाही। तिने मग ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला। बंगलोरच्या आपल्या एका शेजाऱ्याकडून त्यांनी ऑटो चालवणं शिकून घेतलं आणि मग
समृद्धी महिला मंडळाकडून आर्थिक मदत घेतली. त्यातून तिने रिक्षा विकत घेतली आणि कावेरी आता आपल्या पेथरी गावातच ऑटो चालवत आहे. तिचं जीवन स्थिरावलंय आणि आपल्या कुटुंबातच ती राहते. तिला 2024 मध्ये डेक्कन हेरॉल्ड चेंज मेकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तिचं स्वप्न आहे की तिचं स्वतःचं घर असावं आणि एका मुलाची ती आई व्हावी. दत्तक घेऊन त्या मुलाला शिकवून मोठं करायची तिची इच्छा आहे. कावेरी म्हणते की प्रत्येक ट्रान्स व्यक्तीने ऑटो रिक्षा चालवायला पाहिजे असं नाही. आपल्या आवडीचं कोणतंही काम त्या करू शकतात. कावेरीने समाजाच्या विचारसरणीला आव्हान देत स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. तिचा संघर्ष केवळ ट्रान्स लोकांसाठीच नाही तर कोणाही व्यक्तीसाठी एक प्रेरक कथा आहे. तिचं जगणं आपल्याला शिकवतं की हिंमत आणि निश्चय असेल तर आपण आपलं जगणं बदलू शकतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.